तुमच्या बायकोकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार 15,000 रुपये. पॅन कार्ड काढलेल्या महिलांची लॉटरी लागणार आहे, कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी अशी नवीन योजना काढली आहे की ज्याचा फायदा ज्या महिलांकडे पॅन कार्ड आहे त्यांना होणार आहे. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. तुमच्या पॅन कार्डवर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तुम्ही म्हणाल, कुठे आलाय जी.आर., कुठे आली टीव्हीला बातमी? पहा, बऱ्याचशा योजना सुरू होऊन बंद होतात तरीही लोकांना माहिती होत नाही, कारण की त्या टीव्हीलाच येत नाहीत. काही लोक गुपचूप फायदा घेतात पण सांगत नाहीत, आणि म्हणूनच तुमच्यासाठी या अशा योजनेची माहिती आणली आहे की जी कुणालाच माहिती नाही, कारण की आत्ताच काही वेळापूर्वी योजनेचे फॉर्म देखील सुरू झालेले आहेत. तिचा प्रचार प्रसार अजूनही शहरात, ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी झालेला नाहीये. आता ज्या महिलांकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण की पॅन कार्डवर सरकार आता विशेष लाभ देणार आहे. आता ज्या महिलांकडे पॅन कार्ड आहे त्यांनी जर हा अर्ज भरला तर त्यांच्या खात्यामध्ये 15,420 रुपये जमा होणार आहेत. तुम्हाला पुराव्यासहित सगळी माहिती दाखवणार आहे, कारण की अशीच एक योजना 2023 मध्ये सुरू झाली होती. ती 2025 मध्ये बंद झाली. 99% महिलांना माहिती नाहीये, तसेच पुरुषांनाही माहिती नाही की ज्यांच्या पत्नीकडे पॅन कार्ड असूनही त्यांना लाभ घेता आला नाही. पण पुन्हा एकदा सरकारने आता संधी दिली आहे. पुन्हा ती योजना सुरू करून महिलांसाठी लाभ देण्याचं ठरवलं आहे, आणि म्हणूनच ही शेवटची संधी आहे. वेळ खूप कमी आहे. अर्ज जर वेळेत भरला नाही तर पैसे मिळणार नाहीत. 2 कागदपत्रे याला जोडून द्यायची आहेत. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय तातडीने, अतिशय कमी वेळात तुम्हाला हा अर्ज कसा भरायचा, हे पैसे कुठे मिळणार आहेत, यासाठी पात्रता काय आहे, कोणत्या कोणत्या बायकांना हे पैसे मिळणार आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार, कोणत्या बँकेमध्ये या पैशांचे वितरण होणार आहे, सगळी सविस्तर पुराव्यासहित माहिती तुम्हाला सांगणार आहे. वेळ वाया न घालवता आपण ताबडतोब व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, जर तुम्हाला 15,000 रुपयांची गरज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका, कारण की अर्धवट नॉलेज जर तुम्ही घेतलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुमचे 15,000 रुपये बुडतील. पॅन कार्ड धारक महिलांसाठी सरकारची विशेष योजना सुरू. आता मिळणार थेट 15,000 रुपयांचा लाभ. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली घोषणा. अर्ज झाले सुरू. माहिती नसेल तर पैसे जाणार. महिलांसाठी आनंदाची बातमी. आता बऱ्याचशा महिलांकडे पूर्वी पॅन कार्ड नसायचं, पण जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा महिलांनी बँक खाती उघडली, आणि त्या बँक खात्यांसाठी राज्यातील लाखो करोडो महिलांनी पॅन कार्ड काढले आहे, आणि त्याच महिलांना आता हे पैसे मिळणार. हे पैसे लाडकी बहीण योजनेचे नाहीयेत, तर हे पैसे वेगळे आहेत. हे केंद्र सरकारचे पैसे आहेत. त्यामुळे त्याच्यासाठीचे नियम, अटी आणि पात्रता वेगळे आहेत. योजना नेमकी काय आहे, तिचे अर्ज कसे भरायचे, काय पात्रता, कुठे, कसं काय, A to Z माहिती आपण आता सुरुवात करतोय. महिलांच्या अनेक गरजा असतात. त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी आणि त्यांच्या मुलांच्या खर्चासाठी त्यांना पतीवर अवलंबून राहावे लागते, आणि हीच गरज ओळखून केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी मोठं पाऊल उचलले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांनी केवळ बचत करू नये, तर सरकारकडून बोनस स्वरूपात रक्कम मिळावी. याच्या मागे मोठा उद्देश आहे. पॅन कार्ड असणे हे यासाठी अनिवार्य केले आहे, कारण त्यामुळे तुमचे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक राहतात आणि सरकारला थेट लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा करणे सोपे जाते. जर तुमच्या पत्नीकडे अजूनही पॅन कार्ड नसेल तर ते त्वरित काढून घ्या, कारण या योजनेचा संपूर्ण डोलारा या एका कागदपत्रावर उभा आहे. अनेक महिलांना पॅन कार्ड काढताना भीती वाटते की आपल्याला टॅक्स भरावा लागेल का, किंवा आपल्या व्यवहारावर सरकारचे लक्ष राहील का. पण तसे काहीही नाही. उलट पॅन कार्ड असल्यामुळे तुम्हाला अशा अनेक सरकारी सवलतींचा फायदा घेता येतो जो सामान्यपणे मिळत नाही. आता आपण वळूया या योजनेसाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्डची जोडी. तुमचे आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. तसेच तुमचे बँक खाते देखील या कागदपत्रांशी जोडलेले असावे लागते. जेव्हा तुम्ही या योजनेचा अर्ज भरता तेव्हा तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची माहिती तिथे द्यावी लागते. पॅन कार्डमुळे तुमची ओळख पटवणे सरकारला सोपे जाते, आणि लाभाची रक्कम विनासायास तुमच्या खात्यात जमा होते. अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील अतिशय सोपी आहे. तुम्हाला कोठेही लांब जाण्याची गरज नाही. तुमच्या गावातील किंवा घराजवळील अधिकृत केंद्रावर जाऊन तुम्ही या योजनेची माहिती घेऊ शकता. तिथे तुम्हाला एक साधा फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, पॅन नंबर आणि बँकेचे तपशील द्यावे लागतील. या फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स जोडाव्या लागतील. एकदा का तुमचा अर्ज मंजूर झाला की तुमचा प्रवास सुरू होईल, आणि तुम्हाला 15,000 रुपयांचा हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल मानली जात आहे, कारण यामुळे महिलांना स्वतःच्या हक्काचे पैसे मिळतात आणि त्यांना कोणासमोरही हात पसरावे लागत नाहीत. निर्मला सीतारामन यांनी स्वतः या योजनेचे महत्त्व पटवून दिले आहे आणि महिलांना गुंतवणुकीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर महिला आपली बचत घरात, डब्यात किंवा कपाटात ठेवत असत, ज्यावर काहीही वाढ मिळत नसे. पण आता पॅन कार्डच्या माध्यमातून ही बचत अधिकृत झाली आहे आणि त्यावर सरकार बोनस देत आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर महिलांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे आणि त्यांना बँकेच्या व्यवहारांची सवय झाली आहे. हीच सवय आता त्यांना या नवीन योजनेच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा मिळवून देणार आहे. त्यामुळे जर तुमच्या बायकोकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात, कारण हे एक कार्ड तुम्हाला 15,000 रुपये मिळवून देण्याचे साधन बनले आहे. पण आता या कथेचा किंवा माहितीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आला आहे, ज्याला आपण खुलासा म्हणू शकतो. आपण ज्या योजनेबद्दल इतका वेळ बोलत होतो आणि ज्यामध्ये पॅन कार्डच्या आधारे 15,000 रुपयांचा परतावा मिळतो, त्या योजनेचे अधिकृत नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. ही योजना निर्मला सीतारामन यांनी एका विशेष उद्देशाने सुरू केली होती आणि ती प्रामुख्याने पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. ही एक गुंतवणूक योजना आहे, म्हणजेच तुम्ही जर 2 लाख रुपये या योजनेत गुंतवले तर त्यावर तुम्हाला वर्षाकाठी 15,427 रुपये इतका परतावा मिळतो. पण मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही योजना मार्च 2025 मध्ये अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तुमचे पॅन कार्ड आता कामाचे नाही. जर तुम्हाला असाच फायदा मिळवायचा असेल आणि तुमच्या पत्नीच्या नावे सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही आजही पोस्ट ऑफिसच्या इतर योजनांचा लाभ घेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्ही PPF म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेत गुंतवणूक करू शकता, जिथे तुम्हाला दीर्घकालीन सुरक्षितता आणि टॅक्समध्ये सवलत मिळते. किंवा तुम्ही मंथली इंटरेस्ट स्कीम म्हणजेच MIS मध्ये पैसे गुंतवू शकता, जिथे दरमहा तुमच्या पत्नीला व्याजाच्या स्वरूपात घरखर्चासाठी पैसे मिळू शकतात. महिला सन्मान बचत प्रमाणपत्राबद्दलची संपूर्ण माहिती. आता बऱ्याच जणांना वाटेल की ही योजना तर मार्च 2025ला संपली, मग आता आमचा काय फायदा? तर थांबा, इथेच खरी महत्त्वाची गोष्ट आहे. सरकार नेहमी अशा योजना पुन्हा लॉन्च करत असतं किंवा त्याऐवजी अधिक चांगल्या योजना आणत असतं. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला नेमकं काय करायचे, तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करते. ती नीट लक्ष देऊन ऐका. पहिली स्टेप, तुमच्या पत्नीच्या नावावर पॅन कार्ड नसेल तर ते आजच काढून घ्या. पॅन कार्ड फक्त टॅक्ससाठी नसतं, तर अशा सरकारी बोनस योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आधार कार्डसारखं महत्त्वाचं असतं. दुसरी स्टेप, तुमच्या गावातील किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन PPF किंवा सुकन्या समृद्धी या योजनांची चौकशी करा. या योजनांमध्ये तुम्हाला 15,000 काय त्यापेक्षा कितीतरी जास्त परतावा मिळतो, जो पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. तिसरी स्टेप, जर तुम्हाला वाटत असेल की सरकारने महिला सन्मान योजना पुन्हा सुरू करावी किंवा त्यात वाढ करावी, तर तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला कळतं की तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे. आता तुमच्यासाठी एक छोटासा टास्क. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की टाका. ज्या जिल्ह्याच्या सर्वाधिक कमेंट्स येतील त्या जिल्ह्यासाठी खास असणाऱ्या योजनांवर मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. जाता जाता एकच सांगेन, माहिती हीच शक्ती आहे. जर तुम्ही वेळेवर माहिती घेतली नाही तर अशा अनेक संधी तुमच्या हातातून जातील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खाली दिलेलं लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा कोणताही सरकारी GR किंवा योजना तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या घरातील सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पॅन कार्डचं महत्त्व समजेल. धन्यवाद.